नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. अविश्वास प्रस्तावावर चर्चेचा आजचा तिसरा दिवस. विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गोंदियाच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील गटबाजी मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर व्यावसायिकाचं अपहरण केल्याचा आरोप. मुंबईतल्या वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिर्डीच्या कोपरगावमधील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी तिघांवर कारवाई. रुग्णवाहिका नसल्यानं महिलेचा मृत्यू. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यावर झाली कारवाई. साताऱ्यामध्ये सूर्याची वाडीजवळ कार झाडाला आदळल्यानं अपघातात 4 भाविक ठार, 5 जण जखमी. पुण्याच्या कोंढवा परिसरात शाळेच्या बसला भीषण अपघातात 1 जण ठार, 5 जण जखमी. जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दिला अलर्ट. सुरक्षा दलांकडून परिसरामध्ये सर्च ऑपरेशन. आणि आरबीआय कडून पतधोरण जाहीर. EMI वाढीनं त्रस्त कर्जदारांना आरबीआयचा दिलासा कायम. रेपो दर जैसे थे.